तर मित्रांनो, कोकणातील जी मंदिरे आहेत त्यांची सिरीज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलो आहोत। या सिरीजमध्ये आपण कोकणातील मंदिरे, तिथे कसे पोचायचे, तिथील मंदिराची वैशिष्ट्ये असे सर्व बघणार आहोत। मागील भागात आपण त्याची सर्व माहिती दिली आहे। आपण ती बघितली नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आज या भागात आपण डुगवे गावातील प्रसिद्ध अशा श्री लोटेश्वर मंदिराला भेट देणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपण जाऊया या डुगवे गावी। आपण रत्नागिरी शहरात आहोत। माझ्या समोर दिसते ते सुंदर असे बस स्टँड। आपण सरळ रेल्वे स्टेशन कडे जाताना आपल्या नजरेस पडते ते जिल्हाधिकारी कार्यालय। थोड्या अंतरावर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्याला पुतळा दिसतो। आपण या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढे मारुती मंदिरला वळसा घालून आपण थेट नाचणे रोडने काजीरघाटी मार्गे आपण डुगवे गावी निघतो। आपण आजूबाजूला असलेला सुंदर असा निसर्गाचा आनंद लुटत पुढे जातो। आपल्याला रस्त्यांच्या बाजूला घनदाट झाडी दिसतात। कोकणात तुम्ही कुठेही गेलात तर गर्द जंगले, हिरवीगार डोंगर, झाडी, दुमदार घरे आपल्या नजरेस पडतात। खूप प्रसन्न वाटते अशा वेळी। साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावर आपल्या चांदेराई गाव दिसते। हे गाव आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता लक्षा अर्थात स्वर्गवासी लक्ष्मीकांत बेर्डे याचे गाव, त्याचे घर आणि गावात असलेले त्याचे नातेवाईक याचा व्हिडिओ लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। तो आपण नक्की बघा। याच गावातून एक रस्ता सरळ हरचेरी मार्गे लांजा तालुक्यात जातो। आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन पुतळ्याच्या उजव्या बाजूला कुडतळे या गावी जाण्यासाठी निघतो। घनदाट जंगल, कधी वस्ती असा प्रवास करून आपण डुगवे या गावी पोहोचतो।
मातीच्या रस्त्याने आपण पुढे गेल्यावर आपल्या दोन्ही बाजूने शेती दिसते. थोड्या अंतरावर आपल्या पाण्याचा खडखडाट ऐकू येतो. थोडे अंतर उतरून गेल्यावर आपल्या दृष्टीस पडते भव्य असे मंदिर. नैसर्गिक संगतीचा आस्वाद घेण्याचा अनुभव शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडचा होता. काय अप्रतिम सौंदर्य आहे हे. शंकराचे स्वयंभू मंदिर जिथे असतात तेथील परिसर अत्यंत रम्य असतो. आज मी अशाच एका ठिकाणी आलो आहे. हे ठिकाण म्हणजे श्री लोकेश्वर मंदिर. हात पाय स्वच्छ धुवून आपण या निसर्गाचा आनंद घेतो. अत्यंत स्वच्छ पाणी वाहत आहे. पाण्याचा नाद आसमंत व्यापून टाकत आहे. खूप आनंददायी क्षण आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतात. इथले वैशिष्ट्य म्हणजे अगदी ओढ्यावर हे मंदिर आहे. मोठ्या खडकावर असल्यामुळे तिथे जाण्यासाठी लोखंडी पायऱ्यांचा वापर करावा लागतो. आता लोखंडी पायऱ्यांच्या साहाय्याने आपण मंदिरात प्रवेश करतो.
गावातील या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराच्या परिसरात त्या मंदिराविषयीची आख्यायिका दिलेली आहे. ती अशी: डुगे गावाच्या ओढ्यामध्ये पाषाणावर स्वयंभू श्री लोटेश्वराचे देवस्थान आहे. सध्या स्थितीमध्ये असलेल्या मंदिर परिसरात प्राचीन काळात घनदाट जंगल होते. गावामध्ये एक ब्राह्मण घर होते. त्या मालकाकडे गायी व बैल होते. ते सांभाळण्यासाठी एक गुराखी होता. तो गुराखी रोज गुरे चरविण्यासाठी घेऊन जायचा. त्यातील एक ताणी गाय गुराख्याची नजर चुकून नेहमी जिथे स्वयंभू श्री लोटेश्वर विराजमान आहेत तो पाषाण येथे जायची. तेथे वेळीची मोठी जाळी निर्माण झाली होती. तेथून ती चढून उंच पाषाणावर जाऊन दुधाचा पाना सोडायची व परत गुरामध्ये जाऊन मिसळायची. हे गुराख्याला माहीत नव्हते. घरी गाय दूध देत नसे म्हणून मालक गुराख्यावर दूध चोरीचा संशय घ्यायचा. एक दिवस गुराख्याने त्या गायीवर पाळत ठेवली. तेव्हा त्याच्या असे निदर्शनास आले की ती गाय वेलीच्या जाळीवरून जाऊन एका मोठ्या पाषाणावर पाना सोडते. हे पाहून तो अवाक झाला. पाहिलेला प्रकार त्याने आपल्या मालकाजवळ येऊन कथन केला. ऐकून मालकाला क्रोध आला. तो हातात कोयती घेऊन आला आणि वेलीच्या वाटेने जाऊन त्याने त्या वेलीमध्ये अडकलेल्या भागावर घाव घातला आणि मोठा आघात झाला. वेलीचे दोर तुटून त्या ठिकाणी शिवलिंग दिसले. आघात झाल्यामुळे शिवलिंगाला थोडा छेद गेला. आजही आपल्याला शिवलिंगावर झालेला आघात दिसून येतो. हा घडलेला प्रकार गावामध्ये हळूहळू समजला. सारे गावकरी या ठिकाणी जमा झाले. त्यांनी देवासमोर लोटांगण घातले. शिवलिंगाचे दर्शन घेतले. तो दिवस पौष महिन्यातील सोमवार होता. सर्व ग्रामस्थांनी मिळून येथील घनदाट जंगल साफ केले. रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे या गावाजवळ असलेल्या डुगवे नावाच्या गावात स्वयंभू श्री क्षेत्र लोटेश्वर वसले आहे. कुरतडे या गावी चांदेराई मार्गे किंवा तोंदे मार्गे जाता येते. कुरतडे गावाच्या जवळच डुगवे हे गाव आहे. आपण नक्कीच या ठिकाणी भेट द्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आपल्यासाठी असेच चांगले व्हिडिओ नक्की घेऊन येईन. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या. जय महाराष्ट्र. la la la